पहिलं मी बोलायचं की रियालिटी शोवर मला असं वाटतं की रिअल राहिलं पाहिजे. खरा स्वभाव हा जर ते कापतायत ह्याचा अर्थ की तो लोकांना पण पटत नाही. म्हणजे कर्कश आवाज आता 2 जणींचा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तन्वी आणि रुचिता. इथून नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. बिग बॉस खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगात रंग घेऊन येते आणि गेल्या आठवड्यामध्ये 2 जण सगळ्यांचे फेवरेट असे 2 कंटेस्टंट घरातून बाहेर आले आहेत. माझ्यासोबत आता करण सोनावणे आहे आणि सगळ्यात आधी करण, खरंच अभिनंदन तुझं. सैराट 2 साठी तुझं ऑडिशन झालंय असं आम्हाला कळालं आहे. कारण का ज्या पद्धतीने तो स्विमिंग पूल आणि वापरलाय मी, जो वापरलाय तो फक्त तूच वापरलाय, मला असं सांगायला खरंच आवडेल. कारण का प्रत्येक घरातल्या एका गोष्टीचा आणि प्रत्येक सामानाचा वापर झालाच पाहिजे. जोक सपाट पण आता बिग बॉसचं एव्हिकेशन झालंय, तिथून तू बाहेर आलायस. आतापर्यंतचे जेवढे मी तुझे इंटरव्ह्यू बघितले किंवा आतापर्यंत जेवढ्यांसोबत तू गप्पा मारलास तेवढ्यासोबत ना एक गोष्ट तू प्रकर्षाने ठामपणे सांगतोयस, ती म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना दिसत नाही, त्या खूप जास्त प्रमाणात एडिट केल्या जातात. करण सोनावणे एक ऑडियन्स म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतो? मी करण सोनावणे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर मी सांगेल, ॲज अ फोकस्ड इंडियन मी सांगेल की जे एडिट ते करतात ते परफेक्ट आहे. आणि जर मी पण तसा असतो तर ऑफकोर्स मला लोकांना काहीतरी इंटरेस्टिंग द्यायचं आहे, काहीतरी छान द्यायचं आहे, ज्याच्यामुळे म्हणजे गेमची TRP, शोची TRP हे सगळं चांगलं झालं पाहिजे. बट ॲज अ कंटेस्टंट जर मी म्हटलं, ॲज करण सोनावणे जर मी म्हटलं, तर मी ते नाही करू शकत. मी तसा नाही वागू शकत. बिकॉज जर मी तसं वागायला गेलो तर मी माझ्या एका दुसऱ्या पर्सनॅलिटीला आणेल ह्याच्यात. मग ती ॲक्टिंगवाली असेल, म्हणजे ती ॲक्टिंगवाली असेल म्हणजे ती फेक असेल. आणि हा रियालिटी शो आहे, तर रियालिटी शोवर मला असं वाटत होतं आता मी वाटत होतं बोललो. पहिलं मी बोलायचं की रियालिटी शोवर मला असं वाटतं की रिअल राहिलं पाहिजे. बट ती रिअल गोष्ट मला नडली. मी एवढं रिअल नाही राहायला पाहिजे होतं आणि मी काहीतरी एक वेगळा रूप घेतला पाहिजे होता, जो लोकांना एक्सपेक्टेड होता माझ्याकडून. पण जर तो रूप घेतला असतं तर लोक नंतर बोलले असते की हा तो करण नाही आहे ज्याला आम्ही बघतो. बिकॉज एवढे वर्ष आता मी रील्स बनवतोय, व्लॉग्स करतोय, त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी कसा आहे. एक्झॅक्टली, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. माझी अशी क्लीन स्लेटवाली पर्सनॅलिटी नाही आहे की मी झिरोपासून सुरू करतो तर मी काही इथून प्ले करू शकतो. बट एक पर्सनॅलिटी आहे आणि त्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध जाऊन एक दुसरी पर्सनॅलिटी उभी करायची जी मलाच पटत नाही आहे. हे मला पटत नव्हतं, बट हे लोकांना पाहिजे होतं. ते मला कळून आलं बाहेर येऊन. बट त्याचा काही खंत नाही आहे. लोकांना त्यांचं मत आहे, त्यांनी ऑफकोर्स मला सांगितलं पाहिजे. बट माझं पण एक मत आहे जे मी माझ्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध जाऊन काही गोष्टी नाही करू शकत. नक्कीच. बिग बॉसची तुझी जर्नी आहे ती, जेव्हा मला आठवते की जेव्हा तू बिग बॉसच्या घरात जाणार होता तेव्हा तुमची ऑरेंज ज्यूस गँग भेटली आणि त्यांना सुद्धा भाऊनी प्रश्न विचारेल की तुम्हाला काय वाटतं की करण कसा राहायला पाहिजे घरामध्ये. प्रत्येकाचा एकच उत्तर होतं, आम्हाला माहिती आहे की करण कसा आहे, तसाच जर करण घरामध्ये राहिला ना तर करण खूप पुढे जाऊ शकतो. तीच गोष्ट करणला थोड्याफार प्रमाणात नडली असं बोलायला काय हरकत नाहीये का? जसा करण तसाच राहिलेली ती गोष्ट. हो, एकदम खरं आहे. म्हणजे नील वगैरे पण आता बाहेर येऊन मला बोलतात ना की ते सगळे लोकांना तेच बोलायचे, त्याला कॉमेंट्स वगैरे यायचे की अरे करण गेम नाही खेळत, करण गेम नाही खेळत. बट हे लोक विषय करणाला तुला असं वाटतं का की काही प्रमाणामध्ये जसं तुझा स्वभाव त्या स्वभावाचा बिग बॉसच्या घरामध्ये वापर नाही झाला किंवा कुठेतरी तू कमी दिसलास त्या स्वभावामुळे, तुझा खरा स्वभाव आहे तसा? माझा खरा स्वभाव हा जर ते कापतायत ह्याचा अर्थ की तो लोकांना पण पटत नाही. बरोबर. म्हणजे जे बोलतात ना की मला असं सोशल मीडियामुळे कळून येतं की चांगुलपणा नेहमी दाखवायला गेलो ना तर मग ते लोकांना पटत नाही. नक्कीच. नेगेटिव्हिटी नेहमी लोकांना आवडते. आणि मग कारण नेगेटिव्हिटीवर लोकांना बोलायचं असतं की अरे तू असं कसं बोललास, तू असं नाही, तू असं कर. पण चांगुलपणा लोकांना पटत नाही. म्हणजे अशा शोजमध्ये मला असं वाटतं. इन जनरल लाईफमध्ये चांगुलपणा पटतो जेव्हा लोक मला भेटतात आणि सेल्फी काढतात आणि बोलतात अरे तू एकदम डाऊन टू अर्थ आहे, तू असंच फिरतोय रस्त्यावर आणि हे फरक नाही पडत आहे. पण हेच जर मी तिकडे प्ले करायला गेलो तर मग हे बोलतात अरे तू असा का फिरतोय, तू तसा का फिरतोय. काहीतरी कॉन्टेंट दे, काहीच कॉन्टेंट नाही असतं. कॉन्टेंट आणि कॉन्टेंट द्यायची वेळ आली तर तिकडे असं होतं की तन्वी ओरडते, रुचिता ओरडते. मी बोलतो हे सगळे ओरडतातच आहे. ओरडून काय मांडणं वेगळं, मत मांडा, बरोबर बोला, जे मुद्दे आहेत त्यावर बोला. पण मी जे काय तन्वीशी भांडायचं किंवा रुचिताशी भांडायचो, मी मुद्दे जे असायचे त्याच्यावरच भांडायचो. बट त्यांचं असं होतं की अरे मुद्द्यांवर भांडतोय, मुद्द्यांवर आमच्याकडे जास्त उत्तर नाहीत. मग ते यायचे पहिल्या हफ्त्यात तुला माहिती आहे का तू हे केलेलं. मी बोललो नाही, आत्ता मुद्दा काय त्याच्यावर भांडू, तू जुन्या गोष्टी काढून काही अर्थ होत नाहीये. सो माझ्यावर म्हणून कधीच कोणी हा आरोप नाही टाकला किंवा कारण खोटं बोलतो, कारण चुकल्या लावतो, कारण या गोष्टी करतो, कारण मी तसा नाही आहे. बरोबर. मी जे काय करायचो ते प्राजक्ता, आयुष, सचिनजी आम्ही चौघांमध्ये आम्ही गप्पा मारायचो, अनालाइज करायचो, बोलायचो हिने असं केलं तिने तसं केलं. पण लोकांना हे होतं की हे जे तू बोलतोयस इकडे हे तिकडे जाऊन बोल.
पण माझं असं होतं की ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी बोलेल, आणि त्यावेळी दीपाली ताईला मी बोललो, उमेदवारी कॅप्टन्सीच्या वेळी बोललो, जिथे काय बोलायचं होतं तिथे मी बोललो. फालतूमध्ये जाऊन ते बोंबाम करायची, गोंगाट करायचा, हे माझं बिलकुल मत नव्हतं. नक्कीच. बरं, तर या बिग बॉसच्या घरामध्ये ना आम्हाला एक तुझी खरंच खूप गोड मैत्री सुद्धा दिसली, जी प्राजक्ताने तुझं जे समीकरण जोडलं आहे ते प्युअर फ्रेंडशिपचं आहे असं बोलायला काही हरकत नाही. कारण का ना खूप जण असे तर्कवितर्क लावतात घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा, किंवा घरातल्या जेव्हा कंटेस्टंट सोबत आहे तेव्हा खूप वेगवेगळे तर्कवितर्क निघतात. पण एक ना जोक सपाट तुला प्रश्न विचारायला आवडेल की खूप चांगला डायलॉग आहे की एक लडका और लडकी कभी दोस्त नाही हो सकते. पण या सगळ्या गोष्टीकडे करण सोनवणे एक मित्र म्हणून कशामध्ये बघतो? मित्र म्हणून मी तर बोलतो की खूप मोठी गोष्ट होती प्राजक्ता आणि माझ्या नात्यासाठी, बिकॉज एवढे वर्ष झाले फेमस झालो, त्याच्यानंतर ना मी असं कोणावर बसलोच नाही. बिग बॉसच्या घरी जाण्याआधी तुझा आणि प्राजक्ताची कधी भेट वगैरे झालेली की काहीच नाही? मला माहीतच नव्हतं. तिला मी माहिती होतं, ती सोनावणे वहिनी मला आल्या आल्या बोललेली, बट मला खरंच माहिती नव्हतं ती कोण आहे. त्याच्यानंतर मी तिला जाणायला लागलो, आणि जसं बोलतो ना की दोन लोकांचे विचार जर पटायला लागले की मग दोघे एकत्र बसतात, गप्पा मारतात, आणि मग तेच झालं. आणि जसं मी बोललो की आम्ही दोघे एवढे रिअल आहोत हे आम्हाला माहिती आहे, आम्ही एवढे पण रिअल होतो की आम्ही एकमेकांना बोललो की ही जी मैत्री आहे ना, हे बिग बॉस जाऊन पुढे असे तोडणार आहेत की कुठेतरी असा विश्वासघात करावा लागणार आहे आपल्याला. पण आम्ही प्रिपेअर होता ना? एक्झॅक्टली, म्हणजे आमच्यामध्ये एवढी क्लॅरिटी होती की ती बोललेली की बघ करण, अशी काय वेळ आली ना, तू तेच चूज कर जे तुला पुढे गेममध्ये घेऊन जाईल, आणि मी पण तेच करेन. सो एवढी क्लॅरिटी असल्यामुळे लोकांना या गोष्टीचा आत त्रास होत होता की ह्यांची पहिल्या दिवसापासून मैत्री आहे जी शेवटपर्यंत टिकली आणि अजूनही आहे. काय सांगशील? काय कोणाला त्रास होत होता? सगळ्यांनाच त्रास होत होता की त्यांचं असं होतं की इथे दर हफ्त्याला, दर दिवसाला नाती बदलत आहेत, बरोबर, गेम प्रमाणे लोक बदलत चालली आहेत, पण हे दोघे तुटतच नाहीयेत. त्यांना या गोष्टीचा पण त्रास होत होता की जेव्हा 2 हफ्ते पहिले भाऊ बोलले की ह्यांचा काहीतरी गेम चालू आहे, कारण छान खेळलास वगैरे, हे सगळं, पण दुसऱ्या हफ्त्यानंतर भाऊ बोलायला लागले की तुम्ही बाल्कनीमध्ये काय डिस्कस करत असता आणि तुमचे जे कोडवर्ड आहेत हे वगैरे. मग सगळ्यांचे डोळे खुलले की भाई हे लोक काहीतरी करतायत जे आपलं लक्षच नाही केलं. सो जर मी तुला सांगितलं की या कपमध्ये आता काहीतरी एक गोष्ट आहे जी तुला खूप भारावून टाकेल, तर तुझं असं होतं की मला या कपच्या खाली बघायचंय काय, पण मी ही तुझ्यापासून लांबच घेऊन चाललो, तर तुला आत क्युरिओसिटी होते. ते पूर्ण घराला झालेलं, आणि म्हणून त्यांनी हा स्टँड ते लोक घ्यायला लागले की अरे हे लोक ना फक्त बाल्कनीमध्ये त्यांचं हे होतं तुम्ही खाली या ना, जे बोलताय आम्हाला पण कळू दे. सो त्यांच्या आत ती क्युरिओसिटी एवढी निर्माण झाली की मग ते मी प्राजक्ताला पण बोललो की आता ना हे लोक एकच बोलणार आहे, बाल्कनीमध्ये बसता. मी बोललो अरे बस कर यार, आता कंटाळा आला, तू दुसरा मुद्दा शोध ना, तुला भेटतच नाही म्हणून तू बाल्कनी बोलतोय. मी बोललो आपण बाल्कनीमध्येच बसायचं, पण कमी बसायचं, एवढाच फक्त फरक आहे. सकाळी बसायचं आणि रात्री बसायचं, कारण भाऊ बोलले की तुम्ही जास्त दिसताय, मग जास्त दिसत असू तर तसं आम्ही करायला लागलो. पण त्यांना खूप चिडचिड व्हायला लागली की ह्यांना आम्ही एवढा तोडायचा प्रयत्न करतो, हे लोक तुटतच नाहीयेत, ह्यांच्यामध्ये असे काय संवाद झालेत. सो ते मला एवढं, जसं तू विचारलंस की ह्याच्यातून काय, म्हणजे ट्रॉफी, तर मी तिला पण बोललो की ट्रॉफी जिंकणं एक असतं, पण ट्रॉफीच्या त्या जर्नीमध्ये मी काय काय जिंकलो, तर मी एक इमोशन जिंकलो नक्कीच, जे मी खूप वर्षांपासून बंद केलेलं, जे मी तिला बोललो पण की मला तुझ्यासाठी जी काळजी वाटते ती सेम आईबापांसाठी वाटते. एक बॉन्ड जिंकलो जे एवढं प्युअर आहे की त्याच्यात काही ट्रान्झॅक्शनल नव्हतं. तिथे एवढं ट्रान्झॅक्शनल बॉन्ड होतं, म्हणजे तन्वीनी स्टार्टिंगला कॅप्टन्सीच्या वेळी प्रत्येकाला जाऊन बोलायची तू मला वोट करा, हा मी तुझ्यासाठी हे करेल, तू हा तिसरा दिवस आहे, दिसलं सुद्धा होतं आम्हाला. एक्झॅक्टली, हा तिसरा दिवस आहे, आणि तू अजूनही ती ट्रान्झॅक्शनल नातीच ठेवते. हे तिच्या गेमसाठी चांगलं असेल, बट तू काय कमवलंस ह्याच्यातून? ट्रॉफीच कमवली फक्त, तुझी नाती नाही कमवली. सो मला असं वाटतं की एवढे वर्ष जे गोष्टीची माझ्याकडे कमी होती, जे एक असं मला नातं पाहिजे होतं, ते मला प्राजक्ताकडून भेटलं, आणि त्यात मी खूप खुश आहे. वा, नक्कीच. एक असतं ना की जेव्हा आपण बिग बॉसच्या घरामध्ये जातो ना, तेव्हा आठवड्याभरानंतर काय होईना आपल्याला प्रत्येकाच्या रंग दिसायला लागतात. बरोबर. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्या आम्हाला 2 व्यक्तींचा भयंकर आवाज दिसायला लागला, तो कर्कश आवाज असा जाणवायला लागला. तुम्ही तर 24 तास त्या घरामध्ये होता. बरोबर. किती ते बेअर करणं, किती ते सहन करावं लागायचं करणला, की अरे कशाला, काय म्हणून, काय सांगशील त्या दोघांबद्दल? म्हणजे कर्कश आवाज आता 2 जणींचा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तन्वी आणि रुचिता. इथून आता राखी जॉईन झाली, बट राखीच्या आवाजाचा त्रास होत नाही, बिकॉज तिला कोणी सिरियसली घेतच नाही. ती ज्या गोष्टी बोलते खरंच कोण नाही घेत. कारण असं होतं की मी तिला बोललेलो पण राखीला की बघ तू जे काय बोलतेस ना, ते मला माहिती तू मनापासून नाही बोलत, मनापासून बोलणाऱ्या गोष्टी लागतात, पण तू जे बोलतेस ना ते तुला मुद्दामून काहीतरी काडेबेटे टाकायचे म्हणून कर. सो मी तुला कधी सिरियसली नाही घेऊ शकत. तू काही बोल, मला माहिती तुला कसं हसवायचं. तिने एवढं माझ्याशी भांडण करायचा प्रयत्न केला, बट मी तिच्या प्रत्येक भांडणाला तिला असं तोडायचो की ती हसायची. मी बोला अरे तू तरी कॅरेक्टर नको सोडू यार, आपण भांडतोय. सो तसं बघायला गेलं की तन्वी आणि रुचिता, असं मी बोललो की ते लोक एवढं, म्हणजे अगेन भांडायचा मला प्रॉब्लेम नाही आहे, भांडा तुम्ही, बट तुम्ही 1-1 तास भांडताय एका विषयावर जो झालाय आणि जो
चिंगम सारखे तुम्ही खेचत चालले आणि मी बोलतो यार ह्याच्यात क्लॅरिटीज नाही येणाऱ्या गोष्टी. बरोबर. आम्हाला मुद्दे भांडायचे, आम्हाला पण ह्याच्यात घुसायचंय. पण बरोबर. तुम्ही एवढं भांडताय की समज तू आणि हा कुत्र्यासारखे ओरडताय, तर कुत्र्यासारखे ओरडण्यामध्ये मी बोलायचा प्रयत्न करतो, बट नाही, तुम्हाला दिसायचंय म्हणून तुम्ही भांडताय. yes. तर मी बोललो ठीक आहे मग घ्या, मग त्याच्यानंतर येऊ नका आमच्याकडे की माझ्यासाठी कोणी स्टँडच नाही घेतला. अरे तुम्ही एवढे भांडताय की तुम्ही स्टँड घ्यायला देतच नाही चान्स. बाई तुम्हाला हे विजिबिलिटी, म्हणजे ऑफकोर्स ते विजिबिलिटीसाठीच करतात, कारण त्यांना पण कळून आलं की ह्याच्यामुळे दिसतो आपण. बरोबर. ठीक आहे तुम्ही करा, तुम्हाला ही पर्सनॅलिटी कॅरी फॉरवर्ड करायची करा. अशा काही मुद्द्यांमध्ये मी पण, रुचिता माझ्याकडे आली आणि मला ती बोलली पण की कारण तुला काय वाटतंय, तर मी त्याच्यात क्लॅरिटी द्यायचो की हा बघ हा असा आहे, हे असं आहे, हा मुद्दा इथेच संपतोय. पण ते मुद्दा त्यांना संपवायचाच नव्हता. मला हेच होतं की मी सॉर्टेड माणूस आहे, मी विषय सॉर्ट करतो ज्याच्याबरोबर काय, म्हणजे जर आरबी बरोबर माझं काय झालं मी त्याला समोरून जाऊन बोलायचं, बस मला तुझ्याशी बोलायचं. बरोबर बरोबर बरोबर. पण लोकांना या गोष्टी पटत नव्हत्या की त्यांना असं होतं की अरे हा सॉर्ट का करतोय गोष्टी. पण मी आहे, जर मी कोणाला भिडलोय मी त्याला समोर घेऊन बसतोय, ही माझी हिंमत आहे. आणि तसं बिग बॉस बोलतात की हिंमत आहे ते किंमत आहे. बरोबर. मी तेच करत होतो की जर मी विशालनी मला काय केलं, मी बोलायचो क्या वगैरे मेरे को ऐसा क्यों किया, मग तो बोलायचं हे बोलो ओके ठीक आहे. तर ही पण एक हिंमत आहे ना, पण ही लोकांना हिंमत पटत नव्हती. त्याचं असं होतं की तू खेच, तू रायवलरी कर, आरबीने तुझ्यावर हे केलं, विशालने तुझ्यावर हे केलं, तू घे रायवलरी. पण मी बोल रायवलरी मी माझ्या गेममध्ये दाखवतो ना, बरोबर आहे. मुद्दामून भांडायचं आणि काहीतरी करायचं मला नाही पटत होतं. नाही, मला शेवटचा प्रश्नाकडे तुला यायला आवडेल की सोशल मीडियावर मी सुद्धा खूप चांगल्या तुला फॉलो करतोय, प्रत्येक तुझे रील्स बघतोय. आई बाबांसाठी ज्या गोष्टी तू करतोयस ना त्या खरंच खूप जास्त प्रमाणात प्राऊड आहे. म्हणजे आई बाबांची पहिली इंटरनॅशनल ट्रिप असू दे, पप्पांना तू दिलेलं सरप्राईज असू दे की आपण मॅचसाठी जातोय, आणि त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा तू सांगितलेलास की आई बाबांसोबत घडलेला किस्सा. आता अजून काय काय करायचं करेल आई बाबांसाठी, की आता आई बाबा तर पूर्णपणे सुखी समाधानी आहेत असते, त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा दिसतं. आम्ही याच्या व्यतिरिक्त ह्याच्यानंतर सुद्धा आई बाबांसोबत गप्पा मारल्या तर त्या सुद्धा कळून येतं की बाबा ते आता समाधानी आहेत. पण करण सोनवलेला अजून आई बाबांसाठी काय करायचं आहे? आईबाबांसाठी काय करायचं आहे, मला त्यांना मेन म्हणजे खुश ठेवायचं आहे. तेच माझा उद्देश होता जेव्हा मी बिग बॉस हाऊसमध्ये पण होतो, की मी इथे जे काय करणार, जसं मी बोललो की मी फेक पर्सनॅलिटी ते वागू शकतो आणि काहीतरी असं विचित्र करू शकतो ज्याच्यानी मला काहीच फरक नाही पडणार की लोक काय विचार करतात. बट मी एकच विचार करायचो की माझ्या आई पप्पांचं जे आहे, जे ते थाटात मान घेऊन असतात की आपला पोरगा तिकडे गेलाय, ते मला कधीच खाली आणून नाही द्यायचं. सो म्हणून मी जे आत गेलो ते त्यांचा स्वाभिमान होता की ते बोलले की आमचा पोरगा गेलाय, आणि बाहेर पण आला तर आमचा स्वाभिमान होता की करण असा गेलाय. ते बाहेर येऊन मला एकदाही नाही बोलले की अरे तू हे का केलंस, तू ते का केलंस, कारण त्याचं मला एक्सप्लेनेशन द्यावं लागलं असतं की अरे पप्पा ते गेमसाठी करावं लागतं आणि हे करावं लागतं, म्हणजे तू फेक वागलास. सो मी त्यांच्या नजरेत नाही पडू शकत, जर मी स्वतःच्या नजरेत नाही पडू शकत तर त्यांच्या नजरेत पण नाही पडू शकत. सो माझं एक होतं की त्यांना स्वाभिमान राहिला पाहिजे की आपला पोरगा जसा गेला तसा आला, तो चांगला राहिला. हाच जर लोकांचा प्रॉब्लेम आहे तर मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा. आणि काय करायचं आहे जर तसं म्हटलं तर खूप काय काय करायचं आहे. सुरुवात तर हेच आहे की आता त्यांना फिरवायचं आहे. म्हणजे ते तर माझा एम असतोच की दरवर्षी त्यांना काहीतरी नवीन कंट्री, नवीन एक्सपिरियन्स काहीतरी देत राहायचा आणि लग्नाच्या आधी देत राहायचा. लग्नानंतर काय होईल काय माहिती नाही. म्हणजे करणने कबूल केलं नाही की लग्नाच्या आधी, आता बघ तसं पण माहिती आहे, नील पण बोलले की आता तुझा माझीच बारी आहे, आता माझीच So, बारी आता आहे. तुझीच बारी आहे. आणि तेव्हा सुद्धा आपली भेट होईलच आहे, काय वाद नाही. नक्कीच. पुन्हा एकदा करण खरंच खूप धन्यवाद, मनमोकळेपणाने थँक्यू. अनफिल्टर पद्धतीने तू माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली आणि असाच होताच घरामध्ये आणि घराच्या बाहेर सुद्धा असाच आहेस. तो धन्यवाद. एक नवीन जर्नी सुरुवात होणार आहे आता तुझी, त्याबद्दल ऑल द बेस्ट आणि लेट्स अप बोलल्याबद्दल धन्यवाद तुझे. थँक्यू सो मच. थँक्यू.